देशामधली एकमेव आघाडी असेल की तिन्ही पक्ष सांगतात की सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. त्याच्यामुळे अनेक बैठकांमध्ये राजकीय चर्चा कमी आणि बिगर राजकीय चर्चा जास्त झाल्या, प्रेमाच्या, कौटुंबिक. आणि उद्धवजी काल मुंबईत गेलेले आहेत आणि मुंबईमध्ये 16 तारखेला 3 पक्षांचा मेळावा आहे एकत्रित. भविष्यामध्ये राहुल गांधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी येऊ शकतात आणि विभागवार त्यांनी यावं महाविकास आघाडीसाठी, अशी आम्ही त्यांच्याशी काल परवा चर्चा केलेली आहे. उद्धवजी स्वतः दौऱ्यावर जात आहेत, स्वतः शरद पवार फिरत आहेत आणि एकमेकांशी उत्तम समन्वय आहे. आणि दिल्लीमध्ये सुद्धा हा तुम्हाला समन्वय दिसला असेल. राज्यामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाताना लोकांसमोर हातात हात घालून गेलं पाहिजे. कोणती मतभिन्नता असता कामा नये. कोण मोठा, कोण छोटा, कोण मधला, ही भूमिका असता कामा नये. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलेलं आहे की सर्व निर्णय हे एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून हे खोके सरकार घालवायचं आहे. भारतीय जनता पक्षाला या राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचं आहे. कारण महाराष्ट्रात जे घाणेरडे राजकारण सुरू झालं आहे, पैशाचं राजकारण असेल, इतर विषारी राजकारण असेल, त्याचं सूत्रधार हे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा असं आम्ही मानतो.